आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने मंचावर उपस्थित आदरणीय रमेशजी चव्हाण सर, सुपर्णा बोपली मॅडम, अभिलाषा झा मॅडम, सुकांत दासजी, प्रदीपजी गायकवाड, विभूती अंबावडे, आमचे डेप्युटी कमिशनर निखिलजी वाळके, माझ्यासमोर बसलेले सर्व मालक आणि कामगार प्रतिनिधी, सर्व कामगार बंधू, सर्व ESICचा स्टाफ आणि माझ्या मित्रांनो, आजचा हा कार्यक्रम खऱ्या अर्थानं आपल्या देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी आणि एक दूरदृष्टी असलेले आपले कामगार मंत्री, आपल्या देशाचे आदरणीय मनसुखजी मांडविया, या दोघांच्या संकल्पनेतून आजचा हा कार्यक्रम होतो आहे. आणि आज खरोखर या कार्यक्रमाचं उद्घाटन करत असताना मला खूप आनंद होतो आहे. आज ESIC रुग्णालय पुणे या ठिकाणी हा जो वार्षिक आरोग्य तपासणी कार्यक्रम होतो आहे, हा कामगारांच्या आरोग्य व कल्याणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा उपक्रम आहे. यामध्ये 40 वर्षाच्या वरील सर्व कामगारांना, मग ते कारखान्यामध्ये, एखाद्या खाणीमध्ये, बंदरात, बांधकाम क्षेत्रात व इतर कोणत्याही आस्थापनेमध्ये काम करत असले, अशा सर्व कामगारांसाठी ही सुविधा उपलब्ध असणार आहे. कामगारांचे आरोग्य सुधारणे, आजाराचे लवकर निदान करणे हा सरकारचा उद्देश आहे. आणि आपण पाहिलं असेल तर आता ज्या नवीन संहिता आल्या आहे, यामध्ये सरकारने अशी तरतूदच केली आहे की ज्यांनी आपल्या आयुष्याची 40 वर्ष पूर्ण केले आहेत, अशा सर्व कामगारांची वर्षाच्या पहिल्या 120 दिवसांमध्येच आता वैद्यकीय तपासणी होणार आहे. जेणेकरून आपल्याला माहिती आहे की जेव्हा ESICने आपल्या विमाधारक कामगारांसाठी देशभर हे शिबिरं आयोजन करण्याचा पुढाकार घेतला, त्या माध्यमातून आज देशभरात 12 ठिकाणी एकाच वेळी या उपक्रमाचा शुभारंभ होतो आहे. महाराष्ट्रातील ESIC योजनेचा जर आपण आढावा घेतला तर 1954 पासून ही योजना आपल्या राज्यात लागू झालेली आहे. आज जवळजवळ 3.5 लाख नियुक्ते आणि जवळजवळ 49 लाख विमाधारक कामगार या योजनेअंतर्गत समावेश केलेले आहेत. त्यांच्या कुटुंबियांचा जर आपण हा आकडा पाहिला तर 1,91 लाख लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये मिळतो. पुणे जिल्ह्याचं जर आपण सांगितलं तर इथे सुमारे 14 लाख विमाधारक आणि 54.25 लाख लाभार्थी आपल्या जिल्ह्यात आहेत. आणि त्यांच्या सेवेसाठी एक उपप्रादेशिक कार्यालय, 2 रुग्णालय, यामध्ये ESIC हॉस्पिटल बिबवेवाडी आणि चिंचवड हे रुग्णालय यामध्ये आहेत. सोबतच 16 शाखा कार्यालय, 21 औषधालय, 116 विमा वैद्यकीय प्रॅक्टिशनर्स, 48 दुय्यम आणि 13 सुपर स्पेशालिटी हे वैयक्तिक प्रायव्हेट रुग्णालय टायअप केलेले आहेत. आणि बिबवेवाडी येथील हे जे आपलं हॉस्पिटल आहे, याचा तर मला अभिमान आहे की हे देशातील एक नामांकित हॉस्पिटल आज आपल्या या पुण्यामध्ये सेवा देते आहे. आणि इथल्या कर्मचाऱ्यांचं मी खूप खूप अभिनंदन करणार आहे की या हॉस्पिटलला आतापर्यंत 3 अवॉर्ड्स आजपर्यंत देशात मिळाले. बिबवेवाडी रुग्णालयाचा विशेष उल्लेख करताना आपल्याला माहिती आहे की इथे जवळजवळ 10 एकर जागेवर हे रुग्णालय उभारलेलं आहे. आणि आता याचं आपण एक्सपान्शनसुद्धा करतो आहे. आणि आता 500 खाटांचं अत्याधुनिक रुग्णालय लवकरच आपल्या सेवेमध्ये हे रुजू होणार आहे. तसेच ICU, NICU आणि आपत्कालीन निरीक्षणांसाठी सुद्धा इथे सुविधा उपलब्ध आहेत. आज सुरू होणाऱ्या या शिबिरामुळे रुग्णालयात रोज आता हे शिबिर सुरू राहील आणि रोज किमान 100 कामगारांची तपासणी केल्या जाणार. प्रतिबंधात्मक आरोग्य तपासणी हा कामगारांचा हक्क आहे, पण ती आजच्या काळातील आवश्यक गरज आहे. निरोगी कामगार हेच सक्षम आणि सशक्त उत्पादक भारताचे आधारस्तंभ आहेत. अलीकडे आपण पाहतोय की कमी वयामध्ये बऱ्याच लोकांना विविध आजारांनी ग्रस्त व्हावं लागत आहे. आपली लाईफस्टाईल चेंज होते. आणि विशेष करून मी कामगार बंधूंना सांगणार आहे की आपण आपल्या कामाच्या व्यस्ततेमध्ये आपल्या स्वतःकडे लक्ष देणं एक फार कमी करत असतो. विशेष म्हणजे आमच्या सर्व मातृशक्ती, आमच्या बहिणी या तर फारच जास्त दुर्लक्ष स्वतःकडे करतात. म्हणजे आपल्याला जर थोडंसं जरी काही वाटत असलं
तर आपण मेडिकलवरनं एखादी गोळी घेतो आणि त्यातनं आपल्याला थोडा रिलीफ मिळाला तर आपण पुढील डायग्नोसिस करण्यासाठी दवाखान्यात जात नाही. तसंच आपल्या कामगार बांधवांचं सुद्धा आहे. हे सुद्धा ह्याच प्रकारे काहीतरी असलं तर अंगावर काढतात, एखादी छोटी गोळी घेऊन पुढे काम सुरू ठेवतात आणि याचं रूपांतरण असं होतं की भविष्यामध्ये आपल्याला लक्षात येते की आपल्याला एखादा आजार व्हायला लागला आहे, आपल्यामध्ये काही ना काही प्रॉब्लेम व्हायला लागला आहे आणि त्या गोष्टी होऊ नये म्हणजे प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. त्यामधनंच आजचा हा कार्यक्रम आहे की आपण हे स्वतःकडे केलेलं दुर्लक्ष हे होऊ नये म्हणून 40 वर्ष होता बरोबर आपल्या आरोग्य तपासण्या होणार आहेत. या आरोग्य तपासण्यांमध्ये ज्या काही गोष्टी आपल्याला दिसतील त्या माध्यमातून आपल्यावर लगेच जर इलाज झाला तर एक निरोगी आयुष्य भविष्यात आपल्याला जगता येईल आणि आपल्या स्वतःची हेळसांड आपण थांबवली पाहिजे. ही विनंती मी आपल्याला करणार आहे. कारण कुटुंबाचा उत्कर्ष म्हणजेच राज्यात ESIC रुग्णालय आणि सुविधा वाढवण्यावर विशेष भर आता आपण दिलेला आहे. यामध्ये आपण कामगारांना त्यांच्याजवळ उत्तम आरोग्यसेवा मिळावी असा आपला प्रयत्न आहे. या कार्यक्रमामुळे राज्यातील ESIC सुविधांचा विस्तार अधिक बळकट होणार आहे. प्रत्येक जिल्ह्यात ESIC हॉस्पिटल राहील असा आमचा आता भविष्यात प्रयत्न असेल. वार्षिक आरोग्य तपासणी उपक्रम हा म्हणजे आरोग्यदायी कामगार सक्षम राष्ट्र या संकल्पनेची प्रभावी अंमलबजावणी आजपासून सुरू होते आणि केंद्र व राज्य शासनाच्या संयुक्त प्रयत्नातून कामगारांच्या कल्याणासाठी असे उपक्रम अधिक प्रभावीपणे भविष्यात राबवले जाणार आहे. मी आपल्या सर्व कामगार बांधवांना हेच सांगणार आहे की आपले आरोग्य हे आपले सर्वात मोठे भांडवल आहे आणि या मोफत योजनेचा लाभ आपण सगळ्यांनी घ्यावा. दरवर्षी नियमित आरोग्य तपासणी करून घ्यावी असे सर्व कामगार वर्गास मी आवाहन करतो. सर्वात शेवटी मी आपले माननीय केंद्रीय मंत्री मनसुखजी मांडविया आणि त्यांच्या विभागाचे सर्व अधिकारी यांचे आभार व्यक्त करतो. याचबरोबर या उपक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी सर्व संबंधित अधिकारी, डॉक्टर्स, कर्मचारी आणि सहकार्य करणाऱ्या संस्थांनासुद्धा शुभेच्छा देतो. आणि आज हा कार्यक्रम नुसतं औपचारिकता न राहता ही एक चळवळ बनावी आणि ही चळवळ बनत असताना यामध्ये सर्वांनी म्हणजे अधिकाऱ्यांनी, शासनाने, प्रशासनाने, कामगारांनी, मालकांनी सगळ्यांनी या चळवळीचा एक भाग व्हावं जेणेकरून एक निरोगी कामगार, सशक्त कामगार आणि एक सशक्त राष्ट्र घडवण्यास मदत होईल. आज आपण सगळेजण इथे आलात. आज आपल्या या विभागाच्या आमदार आणि राज्याच्या सन्मानित मंत्री माधुरीताई यासुद्धा या कार्यक्रमासाठी येत आहेत. पण थोडंसं रस्त्यामध्ये ट्रॅफिक आणि एक त्यांची मीटिंग मुंबईत असल्यामुळे त्यांना थोडा उशीर झाला, पण त्यासुद्धा इथे थोड्या वेळात पोहोचतील. त्यांनीसुद्धा या हॉस्पिटलकडे विशेष लक्ष दिलेलं आहे. त्यांची नेहमी या हॉस्पिटलला मदत होत असते. आमचे इथले सर्व पदाधिकारी, आपले नगरसेवक शिंदेसाहेब तर सगळे मंडळी या हॉस्पिटलला नेहमी मदत करत असतात आणि या माध्यमातून एक उत्कृष्ट हॉस्पिटल बिबवेवाडीचं आणि देशभरातील सर्व हॉस्पिटल हे भविष्यात कामगारांना सुविधा देतील अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद.